माती घातलं तरी काय करीना ह्याचं आणि हो रस्तो सामको कुपात जाल्लो हाका कोणच बघिना ह्या रस्त्याक आणि लोक ती गाडीशी वयता आणि सामकेच एअरपोर्टार आणि कोणच हेका हे गाडी हेका बघिना रस्त्याक. वारकण शेमेच्या आडवण हो रस्तो सद्याक अपघात क्षेत्र जावंक लागला. मोपा एअरपोर्ट स्टाफ ट्युरिस्ट टॅक्सी ज्यो उगवेच्यान येतात सगळे होच रस्तो वापरतात, जेणे करून तांकां किमान 6 किलोमिटराचे तरी कमी ट्रॅव्हलिंग करचे पडटा. मात सद्याक ह्या रस्त्याची दुर्दशा जाल्ली आसा. पावसा उपरांत ह्या रस्त्यार वचप म्हणल्यार एक एडव्हेंचरूच करप कसो. हो रस्तो नॅरो आसा, तशेंच स्लोप आशिल्ल्यान हांगा येवपी वचपी लोकांक बरेच त्रास जातात. थळाव्या लोकांनी सरकारा कडेन मागणी केल्या की ह्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बेगीनच्या बेगीन हातान घेवचे आणि ते पुराय करचे. माझं नाव गुरुदास कांबळी. आता रस्तो पडटा लोक कितकेशे आणि कोणाक हेची जाग घेयनात. माती घातलं तरी काय करीना ह्याचं आणि हो रस्तो सामको कुपात जाल्लो हेका कोणच बघिना ह्या रस्त्याक आणि लोक ती गाडीशी वयता आणि सामकेच एअरपोर्टार आणि कोणच हेका हे गाडी हेका बघिना रस्त्याक. ह्या एअरपोर्टार इल्ले लोक इल्ले पडटात, एअरपोर्टार इल्ले सगळे पडटात गाडी. योग्य वावडो पोसना तो सामको आमच्या झरीर वयतलो आसलो फाटीं. तो बाबडो बरो वाटावलो. मी असल्या ह्याच्या फुड्यान माझ्या फुड्यान पडलो तो गाडी उखलली आणि हेल्यान मागे गळणीसून पडलो. झर आहा ती हाची झर आमची झरी वयतलो आसलो सामको सकयल आहा. आणि कोण जाग घेयना त्याचो, कोण जाग घेयना ते गाडी ह्याचो रस्त्याचो. माझे नाव अमोल परब ह्या गावचो वारकणचो आणि आता हांव शेमेच्या आडवण येयलेलो आसा. आणि ह्या रस्त्याची परिस्थिती बघली जाल्यार कोण येवपाक ना ह्या रस्त्यार अशी परिस्थिती जाल्लेली आसा. रस्त्याक ह्यो रस्तो भितरलो जरी जालो तरी एअरपोर्टाक लागून ते सगळे लोक स्टाफ म्हण ट्युरिस्टाची गाडी ह्याच रोडान वयतात. ताका लागून ह्या रस्त्याची बिकट परिस्थिती जाल्लेली आसा. आणि कितकेशेच जाण लोक पडटात. खंयचे महाराष्ट्रातले कोण कामाक आसा ते ह्याच रोडान वयतात. तर पण गव्हर्मेंटान ह्या रोडाचे बेगिनात बेगीन लक्ष घालून कितें तरी करपाचें जाल्यार हे पावस वतात एक 15 दीस वतात जाल्यार खळखळून रस्तो आनी पिड्ड्या येतलो आणि लोक पडत आसा. कालच एक बायल हांगासर स्टाफ वयर एअरपोर्ट हांगासर पडलेली आसा आणि तेच्या तकलेसून रगात येयलेले आसा. हेचेर एक तर बेगिना बेगीन सरकारान हेचेर लक्ष घालपाचो आणि बेगिनात बेगीन ते कितें तरी उपाय करपाचो ह्या रोडाचेर. पंचायतीक आम्ही इन्फॉर्मेशन केले. पंचायतीन आपल्या खर्चान आपण असं पॅच मारलेले. ते आता पॅच पावसान ते व्हावन गेलेले असतात. आणि गाडी गेल्या ते तुम्ही पहिले असतले कशी वाट लागली असते ती गाडी चढयताना सुद्धा तांकां त्रास जातात. एक तर गव्हर्मेंटाचो रस्तो तरी बंद करपाचो, कित्याक रस्तो बंद केल्या उपरांत तरी त्या लॉंग रोडान वयतल्यान ते एक्सिडेंट तरी जावचे. अशी समज अशी गाडी येईल आणि हे सगळी खळकी असं डायरेक्ट सकयल जाऊन ते कसली तरी हानी जावपाची शक्यता आसा. जबाबदारी कोणी घेवपाची ती गव्हर्मेंटान सांगपाची आणि बेगिनात बेगीन ही रस्तो करपाचो. एक 15 दिसाच्या भितर तरी रस्तो ना 15 दिसाच्या पावसाच्या दिसांनी हे सारकोच खळखळून वयतलो आणि सगळी खूप एक्सिडेंट जातले. ह्यो ताका लागून ते हांगासरले एअरपोर्ट वयलो स्टाफ आसता ते ह्याच रोडान येतात. प्लस ट्युरिस्ट व्हेकल असतात ते सुद्धा ह्याच रोडान येतात शॉर्टकट पडटा म्हणून. सबंद महाराष्ट्रातले लोक स्टाफ आसा ते येतात. महाराष्ट्रातले गाडी येतात. तांकां गुगल मारल्यार ह्योच रोड मेळटा तेमकां. ते डायरेक्ट हायवेन जॉइन जाता एअरपोर्टासून. डायरेक्ट हायवेन वचच्यापेक्षा ते शॉर्टकट हांगासर येतात. ते कमीत कमी 5-6 किलोमीटर हांगासर लॉंग कट पडटा म्हणून ते लोक हांगासूनच येतात. ते लोक ह्यो रोड बेगिनात बेगीन प्रीमिक्स करपाचो किंवा हॉट मिक्स जाता जाल्यार कित्याक हॉट मिक्स म्हाका दिसता पावसात जायना. ताका लागून प्रीमिक्स करून बेगिनात बेगीन तेचेर उपाय करपाचो.